नमस्कार मंडळी, दीप्स होम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। तर आजची आपली रेसिपी आहे अंडा बिर्याणी आणि ही रेसिपी आपण चिकन बिर्याणीप्रमाणे कशी बनवू शकतो। तर चला वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी घेतलेले आहेत अर्धा किलो बासमती तांदूळ। हे आपल्याला 4-5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि मग 15 ते 20 मिनिटं आपण हे पाण्यामध्ये ठेवणार आहोत। तोपर्यंत मी गॅसवरती पातेला ठेवलेला आहे। पातेल्यामध्ये आपल्याला सगळे खडे मसाले टाकायचे आहेत, जसे की जीरा, काळी मिरी, काळी इलायची, लवंग टाकायचे आहे, तेजपत्ता टाकायचा आहे आणि मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे आणि तोच लिंबू त्याच्यामध्ये टाकला तरी चालेल, काही हरकत नाही। थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मग याला उकळी आली की मग आपण याच्यामध्ये भिजत ठेवलेले तांदूळ टाकणार आहोत। याला उकळी आलेली आहे। आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकूया। तांदळामध्ये पूर्ण पाणी काढलेलं आहे आणि मग याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहोत। हळूहळू आपल्याला तांदूळ टाकायचे आहे, कारण का तो पाणी आपल्या अंगावर ओढू नये, त्याच्यामुळे। इथे आपण व्यवस्थित हलवून घेऊया आणि मग ह्याला थोड्या वेळाने उकळी आली की मग थोडासा मीडियम आचवरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि हे आपल्याला 70 ते 80% तांदूळ शिजवायचा आहे। याच्यामध्ये थोडासा घी टाकायचा आहे, जेणेकरून आपला तांदूळ फ्लफी होईल आणि आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे, कारण आपल्याला नंतर पण थोडं शिजण्यासाठी पाहिजे, त्याच्यामुळे जास्त पूर्णपणे शिजवायचं नाही आहे आपल्याला। इथे आपला 70 to 80% शिजलेला आहे तांदूळ। हे लिंबू आपण काढून टाकू शकतो, हे तेजपत्ता पण आपण काढून टाकू शकतो आणि आता हे गॅस बंद करून आपल्याला हे तांदळातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे आणि मग काढून टाकल्यानंतर थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायचं। तोपर्यंत मी इथे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये ऑइल टाकलेलं आहे 3 टेबलस्पून, हळद पावडर टाकलेली आहे 1/4 टेबलस्पून आणि लाल तिखट टाकलेलं आहे। इथे आपण अंडी टाकणार आहोत, बटाटा टाकणार आहोत। बटाटा तुम्ही घेतला तरी चालेल, नाहीतर स्किप केला तरी चालेल, पण बटाटा टाकल्याने अजून टेस्ट येते, तर तुम्ही नक्की ट्राय करा बटाटा टाकण्याचं। आणि हे फ्राय करायचं आपल्याला, जसं हे लेयर आहे ना अंड्यावरती, तसं आपल्याला तोपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे आणि बटाटा शिजेपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे। जो आपण ऑइल फ्राय केलेला आहे, आता इथे आपण बिर्याणीसाठी तो यूज करणार आहोत। इथे मी पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये ऑइल टाकलेलं आहे, फ्राय ऑइल, आणि मग आपला नॉर्मल ऑइल टाकलेला आहे 3 टेबलस्पून आणि सगळे आपल्याला खडे मसाले टाकायचे आहे, जसे की दालचिनी, लवंग, काळी मिरी, मोठी इलायची, छोटी इलायची टाकायची आपल्याला, तेजपत्ता टाकायचा आहे, जिरं टाकायचं आहे आणि हिरवी इलायची टाकायची आहे। मग याच्यामध्ये मी टाकलेला आहे मीडियम साईजचा 2 कांदा, उभा चिरून टाकायचा आपल्याला कांदा, जेणेकरून बिर्याणीचा टेस्ट छान येतो। आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आपल्याला, व्यवस्थित हे शिजवून द्यायचं आहे कांद्याला। आणि थोडंसं 2 मिनटं झाली की आपण याच्यामध्ये टमॅटो टाकणार आहोत। टमॅटो मी मोठ्या साईजचा घेतलेला आहे, एकच घेतलेला आहे टमॅटो, आणि त्याचे पण आपल्याला उभे चिरून कट करून घ्यायचं आहे। आणि मग ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकणार आहोत। मीठ लक्षात ठेवा, आपण भात शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे, त्याच्याप्रमाणे आपल्याला मीठ इथे टाकायचं आहे, जेवढं आपल्याला लागेल तेवढं। मीठ टाकल्यानंतर आपलं कांदा आणि टमॅटो पटकन शिजला जातो। आणि आता हलवून घेऊया व्यवस्थितपणे। आता हे कांदा आणि टमॅटो थोडं सॉफ्ट झालेलं आहे। आपण याच्यामध्ये आता अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहोत, 2 चम्मच घेतलेली आहे अद्रक लसणाची पेस्ट। व्यवस्थित हलवून घेऊया आपण। अद्रक लसूणचा कच्चा पण जाईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण सगळे मसाले ॲड करणार आहोत। धणा पावडर घ्यायची आपल्याला 1.5 चम्मच,
जिरा पावडर घ्यायचं आहे हाफ चम्मच, गरम मसाला पावडर हाफ चम्मच, टर्मरिक पावडर, हळद पावडर अर्धा चम्मच आणि लाल तिखट आपल्याला घ्यायचं आहे 2 चम्मच. आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मसाले पण आपल्याला. आणि मग ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दही. दही आपल्याला 1 वाटी घ्यायचे आहे. हे व्यवस्थित हलवून झाल्यानंतर मग दही टाकूया. 1 वाटी दही घेतलेला आहे इथे. व्यवस्थित फास्ट गॅसवरती आपल्याला दही हे कमी गॅसवरतीच दही टाकायचं आहे, जेणेकरून दही ते हे होऊ कामा नये. दही आपला ऑब्झर्व झाला पाहिजे त्याच्यामध्ये. आता हे हलवून झालेलं आहे प्रॉपरली. ऑइल पण वरती आलेलं आहे. थोडं झाकण ठेवूया. आता हे ऑइल आलेलं आहे प्रॉपर. आता हे शिजलेले आहेत मसाले. आता याच्यामध्ये आपण हे हलवून घेऊया आणि याच्यामध्ये आपण मिरची टाकणार आहोत. हिरवी मिरची आपल्या चवीप्रमाणे म्हणजे टेस्टप्रमाणे मिरची आपण टाकू शकतो. मी 2-3 मिरच्या टाकलेल्या आहेत उभ्या चिरून. तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, स्किप केलं तरी चालेल, पण टाका. आणि मग ह्याच्यामध्ये फ्राय ऑनियन टाकायचा आहे. फ्राय कांदा केलेला तो टाकायचा आहे. बिर्याणीला अजून टेस्ट येते. मिक्स करायचं आहे ह्याच्यामध्ये व्यवस्थित. आणि मग ह्याच्यामध्ये आपण फ्राय केलेले अंडे आणि बटाटे टाकायचे आहेत. हलवून घेऊया हलक्या हाताने, जेणेकरून आपल्या अंड्यांचे तुकडे होऊ नये. आणि मग ह्याच्यामध्ये आपण जे तांदूळ आपण शिजवून ठेवलेला तो टाकायचा. ह्याच्यातलं पाणी मी पूर्ण काढलेलं आहे. बघा कसा मोकळा आपला तांदूळ झालेला आहे. असंच आपल्याला बनवायचं आहे. मग आपली बिर्याणी एकदम परफेक्ट बनते. जास्त पण शिजवायचं नाही राईस बनवताना, जेव्हा आपण शिजवतो भात तेव्हा. आता ह्याच्यामध्ये घी टाकलेलं आहे 1 टेबलस्पून. फूड कलर टाकलेला आहे 2 टेबलस्पून. मग आपण याच्यामध्ये फूड कलर मी थोडंसं दुधामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चम्मच फूड कलर टाकलेला आणि 3 टेबलस्पून मी दूध घेतलेला आणि मग ते मिक्स करून मग टाकलेलं आहे. ऑनियन टाकल्यानंतर मग कोथिंबीर स्प्रेड करायची आहे डेकोरेशनसाठी. आता ही बिर्याणी आपण झाकण ठेवून 20 ते 30 मिनटं आपल्याला दमाला ठेवायची आहे. 20 ते 30 मिनटं दम झाल्यानंतर आपली बिर्याणी एकदम प्रॉपर अशी शिजून होते. तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. टेक्स्चर पण किती सुंदर आलेला आहे. पाहून तोंडाला पाणीच आलेलं आहे. तुम्ही पण असं फॉलो केलात तर तुमची पण बिर्याणी अशीच परफेक्ट होईल. तर इथे आपली बिर्याणी सर्व करण्यासाठी रेडी झालेली आहे. तर चला आपण सर्व करूया. तुम्ही डिशमध्ये पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा मंडळी. आणि आत्तापर्यंत जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या रेसिपीच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत भेटतील. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. मला कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तुम्ही पाहू शकता कशी सुटसुटीत अगदी चिकन बिर्याणीप्रमाणे आपली अंडा बिर्याणी झालेली आहे. आणि आत्तापर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू मंडळी. बाय बाय. टेक केअर. गुड नाईट.